कुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय। रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। विख्यातं जगति तले बत महादेवं द्विजं तत्सुतं पुण्यश्लोकमहो अनन्तयति सच्छिष्यं समाधौ स्थितं बाबा भागवतं महापुरुषमन्वे तत्तृतीयात्मजं गंगाराममुदारमस्य तनयं श्रीबालकृष्णाभिधं तत्सूनुं प्रथमं प्रतीतयशसं दामोदरं तत्सुतं ज्येष्ठं कीर्तितमेकनाथ इति तज्ज्येष्ठात्मजं संस्थितं भक्तान्तर्हृदि बालकृष्णमथ तत्सूनुं सुभाषाभिधं कल्पेशं च तदात्मजं प्रतिदिनं वन्दे गुरून् सादरम्। मनुष्य जीवन हे एक अतिशय उत्तम योनीतलं असा मनुष्य जन्म आहे। मनुष्य जीवनामध्ये प्रार्थनेचं, नम्रतेचं, विनयाचं एक आगळंवेगळं महत्त्व आहे। प्रत्येक जीव हा प्रार्थना करतो। जन्माला आलेला प्रत्येक जीव त्याची जी उपास्य देवता असेल त्या देवतेला तो प्रार्थना करतो, विनवणी करतो, नतमस्तक होतो। आणि प्रार्थना करणं हे मनुष्य जीवाचं एक अविभाज्य अंग आहे। किंबहुना आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये ज्येष्ठांना, श्रेष्ठांना नमस्कार करण्याची, प्रार्थना करण्याची पद्धती आहे। जे अनुभवानं श्रेष्ठ आहेत, जे उपासनेने श्रेष्ठ आहेत, जे नामसाधनेने, जे तपानं श्रेष्ठ आहेत, अशा श्रेष्ठ मंडळींना आपण नमस्कार करत असतो। किंबहुना घरामध्ये सुद्धा जे आपले ज्येष्ठ मंडळी असतात, श्रेष्ठ मंडळी असतात, त्यांच्या चरणावरती आपण नतमस्तक होत असतो, प्रार्थना करत असतो। किंबहुना जी थोर मंडळी आत्तापर्यंत होऊन गेली त्यांच्या चरित्राचा जर आपण धांडोळा घेतला तर त्यांनी सुद्धा आपली जी उपास्य देवता आहे त्या देवतेला, आपल्या श्रीगुरूंना, आपल्या वंदनीय लोकांना प्रार्थना केल्याचं, वंदन केल्याचं आपल्याला पाहता येतं। म्हणजे प्रार्थना करणं हे जीवाचा अविभाज्य अंग आहे। किंबहुना आपण जर परमार्थाच्या संबंधाने विचार केला तर ज्ञानप्राप्ती करता सुरुवात नमस्कारापासून आहे, प्रार्थनेपासून आहे। भगवान सांगतात, अर्जुना तुला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ना, मग तू काय कर, तर तू सद्गुरूंना शरण जा आणि प्रणितांना प्रणिपात कर। भगवंताची भाषा आपण पहा, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। भगवान सांगतात तू त्यांना शरण जा, कारण तुझ्या ठिकाणचं असणारा अज्ञान घालवायचं असेल तर ते अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्याच ठिकाणी आहे। तद गुरुम एव अभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, ही उपनिषदाची भाषा आहे। म्हणजे ज्ञानप्राप्ती करता सुद्धा सुरुवात ही प्रार्थनेपासून आहे, प्रणिपातापासून आहे। प्रार्थना प्रत्येक जीव करतो। काय झालं, एक वाचण्यात आलं, का बरं आपण प्रार्थना करतो, काय या प्रार्थनेचं स्वरूप असलं पाहिजे। प्रत्येक जीव प्रार्थना करतो, काय आहे त्या प्रार्थनेचं महत्त्व। समर्थ रामदास स्वामींना एका शिष्याने विचारलं, गुरुजी सगळेजण प्रार्थना करतात, देवाला करतात, अनंत प्रार्थनेचे प्रकार आहेत। कोणी गाऊन देवाला प्रार्थना करतं, कोणी ओरडून देवाला प्रार्थना करतं, कोणी डोळे मिटून प्रार्थना करतं, कोणी हात जोडून प्रार्थना करतं। अनंत प्रकारे हा जीव देवाला प्रार्थना करतो। पण मी तुमच्याकडे बघतो आहे, तुम्ही याच्यापैकी काही न करता, तुम्ही न गात आहात, तुम्ही डोळे मिटले नाही आहेत,
तुम्ही ओरडते आहात नाहीत. कोणी करुणा भाकून कोणी प्रार्थना करतं, कोणी करुणा तुकाराम महाराजांच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं, माझी भाकावी करुणा, ही तुकाराम महाराज परिभाषा वापरतात. म्हणजे करुणेने कोणी प्रार्थना करतं. तुम्ही यापैकी काहीच करत नाही, तुम्ही देवासमोर फक्त निश्चल उभे आहात. कसं काय असं? ही कशी काय प्रार्थना असू शकते? समर्थांनी त्या शिष्याचा प्रश्न ऐकून समर्थ हसले. समर्थ म्हणाले, बरोबर आहे तुझं म्हणणं. पण समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या जीवनात त्यांनी पाहिलेला एक दृष्टांत त्या शिष्याला सांगितला. ते म्हणाले की मी असं पाहिलं की एक भिकारी अत्यंत कृश अवस्थेला गेलेला, त्याचं पोट अत्यंत खपाटीला गेलेलं होतं. इतकी त्याच्या शरीराला ग्लानी आली होती का तो धड नीट उभा राहूही शकत नव्हता. कधी पडेल हे सांगता येत नव्हतं, अशी त्याची अवस्था होती. असा एक भिकारी राजवाड्यासमोर उभा होता की राजा आपल्याला काहीतरी देईल या आशेने तो तिथं उभा होता. पण तो राजा उभा राहिला, डोळ्यामध्ये एक प्रकारची आशाळभूत चेहरा सगळीकडे भरून पाहत होता. काही वेळानं राजाने त्याला बोलवलं आणि राजाने त्याला सांगितलं, तू आला माझ्या राजवाड्यात, काय पाहिजे तुला तू मागून घे. त्या भिकाऱ्या राजाने सांगितलं, तुला काय हवं ते मागून घे. तो भिकारी राजाला म्हणाला, माझी अवस्था बघून तुम्हाला मला काय द्यावं हे जर समजत नसेल तर मी तुमच्याकडे काय मागायचं? मला काही नको, मला काही नको. माझी अवस्था तुम्ही पहा ना. अहो, माझ्या अंगावर घालायला मला कपडे नाहीत, एवढं माझं पोट पार खपाटेला, माझ्या शरीरात इतकी ग्लानी आलेली आहे, मी कधी पडेल सांगता येत नाही. माझी काय अवस्था आहे हे बघून जर तुम्हाला कळत नसेल, अवस्था पाहून जर तुम्हाला कळत नसेल तर शब्दात मी सांगितलं तुम्हाला काय कळणार आहे? तुम्ही मला काही देऊ नका. समर्थ म्हणाले, मी हे पाहिलं आणि तेव्हा ठरवलं की देवाकडे काही मागायचं नाही, देवासमोर फक्त निश्चलतेने उभं राहायचं. कारण तो अंतर्यामी ना, त्याला कळतं आपल्याला काय हवं काय नको, हे देवाला कळतं. तुकाराम महाराजांच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. तो परमात्मा अंतर्यामी स्वरूपाचा आहे. अंतहा तिष्ठन अंतरो यमयती, असा तो परमात्मा आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी. असा जर सर्वव्यापक परमेश्वर आहे, परमात्मा आहे, तर तुम्हाला काय हवं काय नको हे आपल्यापेक्षा देवाला जास्त कळतं ना. समर्थ म्हणाले, तेव्हापासून मी ठरवलं की देवाच्या समोर प्रार्थना करत असताना काही बोलायचं नाही, मौन धरायचं नाही, गायन करायचं नाही, फक्त निश्चलतेने उभं राहायचं. समर्थ म्हणाले, फक्त एक करायचं की परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना त्याला तर कळतंच, पण ती प्रार्थना करत असताना आपल्या अंतःकरणातला परमेश्वराविषयीचा असणारा भाव आणि दृढ विश्वास हे बळकट पाहिजे. तर मागावं देवाकडे, मग मागावं, मग देवाला सांगायची गरज पडत नाही, देव आपोआप ते पूर्ण करतो. म्हणून ही नेमकी प्रार्थना काय आहे? प्रार्थना मागणं हा जीवाचा स्वभाव आहे. म्हणून याचं स्वरूप काय असलं पाहिजे असा डोक्यात विषय आला आणि थोडंसं बोलावं म्हणून खरं तर हा थोडासा प्रयत्न आहे. कारण वैदिक संप्रदायामध्ये या प्रार्थनेचे काही सूक्त आपल्याला वेदामध्येही पाहायला सापडतात. मग या प्रार्थना शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? तर प्रार्थना या शब्दाला प्र हा उपसर्ग लागला आहे आणि प्र हा उपसर्ग लागल्यामुळे त्या उपसर्गाचा अर्थ आहे श्रेष्ठ दर्जा, उच्च दर्जाची प्रार्थना. म्हणून व्याकरणाच्या अंगाने जर आपण विचार केला तर प्रकृष्टा अर्थना प्रार्थना असा प्रार्थना शब्दाचा पहिला अर्थ आपल्याला करता येतो. प्रकृष्ट हे वचन कसं काय झालं? तर अर्थना हा शब्द स्त्रीलिंगी आहे. अर्थना हा शब्द मुळात स्त्रीलिंगी आहे आणि व्याकरणाचा नियम असा आहे की विशेषाप्रमाणे विशेषण बदलत असतं. हा व्याकरणाचा सर्वसाधारण नियम आहे. म्हणून अर्थना शब्द हा स्त्रीलिंगी असल्यामुळे प्रकृष्टा अर्थना प्रार्थना प्रकृष्टा अर्थना प्रार्थना असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे काय? श्रेष्ठ प्रकारची प्रार्थना. तुमच्या मागणीमध्ये, तुमच्या आमच्या मागणीमध्ये एक श्रेष्ठता पाहिजे. एकतर मागण्याची गरज पडू नये, देवाला कळतं, पण तरी जीवाचा स्वभाव आहे मागणं. मग कसं मागावं? कारण देव जर आपल्यासमोर प्रसन्न झाला तर देवाकडे काय मागावं याचं ज्ञान पाहिजे ना. तुम्ही आम्ही रोज देवाची पूजा झाल्यानंतर आपण मागतो ना, धनं देही, धान्यं देही, पुत्रां देही, सर्वान ग्रामांश देही मे, ही तुमची आमची मागणी असते. तुकाराम महाराजांच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर तुकाराम महाराज परिभाषा वापरतात
की काय खावे प्यावे लावे असावे सदैव हीच करी हाव संसारिक. ही सामान्य मागणी आहे, या मागणीला विशेष महत्त्व नाही आहे. पण स्वतःचं कल्याण कशात आहे किंवा जगत कल्याणाच्या दृष्टीनं काही मागणं, हे जेव्हा मागतो माणूस, हे श्रेष्ठ मागणी असते, ही श्रेष्ठ प्रार्थना असते. जसं नचिकेता यमधर्माकडे मागायला गेला आणि यमधर्माकडे मागायला गेल्याच्या नंतर यमधर्माने नचिकेताने मागितलं की मला हा देह गेल्यानंतर हे आत्मतत्व नेमकं कुठे जातं, हे आत्म्याचं नेमकं स्वरूप काय, हे तुम्ही मला समजावून सांगा. यमधर्माने विचार केला की हा अत्यंत तरुण आहे, याला हे तत्त्वज्ञान काय कळणार. म्हणून त्याचं तरुण अवस्था पाहून यमधर्माने त्याला सांगितलं की बाबा रे, तू या फंदात पडू नको, तुला भरपूर पाहिजे तेवढं आयुष्य मी तुला देतो. मी यमराज आहे ना, मृत्यू म्हणून तुझ्याकडे मी कधीही ढुंकून येणार नाही, तुला हवे ते भोग मी देतो, पण तू या संबंधानं मला विचारू नकोस. पण हे सगळं ऐकल्यानंतर नचिकेता म्हणतो की तुम्ही जे मला भोग देणार आहात, हे भोग कधी ना कधी संपणारे आहेत. त्याची परिभाषा फार गोड आहे. यत पृथिव्याम ब्रूहि एवं हिरण्यम पशव स्त्रियाः. हे भोग कधी ना कधी संपणारे आहेत. सर्वेंद्रियांचं तेज नष्ट करणारे भोग हे मला नको आहेत. मी जो प्रश्न विचारला आहे, मी जी तुम्हाला प्रार्थना केली आहे ना, ते तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही मला सांगा, अन्यथा मला तुमचं काहीच नको. मग हे जे मागणं आहे ना, हे मागणं श्रेष्ठ आहे की मला आत्मज्ञान द्या. तत्वज्ञान काय आहे, हे आत्मा परमतत्वात जातो म्हणजे काय आहे, हे तुम्ही मला समजावून सांगा. ही जी नचिकेताने यमधर्माकडे केलेली मागणी आहे ना, ही श्रेष्ठ मागणी आहे. अशी प्रार्थना जीवानं केली पाहिजे. किंबहुना महाभारताचा जर आपण विचार केला तर महाभारतामध्ये भगवंताने कुंती मातेला विचारलं, आता तुला काय पाहिजे ते मागून घे, काय पाहिजे तुला मागून घे, माझं काही म्हणणं नाही, तुला काय हवं ते मागून घे, मी प्रसन्न झालोय. कुंती मातेने सांगितलं भगवंताला, भगवंता आमच्या जीवनामध्ये भरपूर संकट येऊ दे, भरपूर संकट येऊ दे. आता मला सांगा, व्यवहारात जीव देवाकडे मागतो, मागत असताना आलेलं संकट निवारण कर असं मागतो की माझ्या जीवनात संकट दे हे मागतो. प्रत्येक जीव काय मागतो की बाबा रे देवा, माझ्यावर आलेलं संकट तू दूर कर, हीच जीवाची मागणी असते. बाकी मला संकट देऊ नको. पण कुंती माता तर म्हणते माझ्या जीवनावरती संकट येऊ दे. कुंती मातेची परिभाषा आपण पहा, विपदः संतनु शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भव दर्शनम. कुंती माता बोलते की हे भगवंता, तुम्हाला मला द्यायचंच असेल ना, तर आमच्या जीवनावरती सतत संकटांची मालिका चालू राहू देत का. मग हे कुंती मातेचं मागणं श्रेष्ठ का कनिष्ठ, योग्य का योग्य, याचा विचार केला पाहिजे. बहिरंग दृष्टीने आपल्याला अयोग्य वाटतं, पण अंतरंग दृष्टीने जर आपण पाहिलं, अंतरंगातून जर आपण पाहिलं तर हे मागणं श्रेष्ठ मागणं आहे. कुंती माता म्हणते, भगवंता मी संकट मागतो, मी संकट आमच्या जीवनावरती होते असं मागते. का मागते, कारण संकट आमच्यावरती आलं की ते संकट निवारण करण्याकरता तुम्ही आमच्या त्या जवळ येणार, तुमचं दर्शन आम्हाला होणार, आणि तुमचं दर्शन झालं की संसारापासून आपोआपच अनासक्त वृत्ती निर्माण होईल आणि आम्ही मोक्षाच्या दिशेने प्रवास करायला लागू. तुमचं दर्शन झालं की आम्हाला आपोआप ती अवस्था प्राप्त होणार, म्हणून तुमचं दर्शन होण्याकरता आमच्यावर संकट येऊ दे. याच्यातही भाव असा आहे की कुंती मातेला खात्री होती की माझ्यावर संकट आलं की भगवान येणारच येणार, ही खात्री पाहिजे. तशी श्रद्धा कुंती मातेची भगवंताविषयीची होती, म्हणून कुंती माता म्हणते, लक्षात घ्या. म्हणजे ही जी कुंती माता मागते आहे, हे मागणं श्रेष्ठ मागणं आहे. किंबहुना ज्यावेळेस धर्मराज युधिष्ठिर राज्याभिषेक वगैरे सगळं झालं आणि आता भगवान म्हणाले, हे आत्या कुंती माते, आता माझं काम संपलं, तुमची गाडी मी लावून दिली, आता माझं काम संपलं, मी चाललो. कुंती माता म्हणाले, हरकत नाही, येऊ का मग आत्या मी. झालं, भगवान कुंती माता म्हणाले, हो चालेल, या, हरकत नाही. भगवंताचा रथ तयार होता. भगवान रथाकडे गेले, रथामध्ये भगवान बसणार, तेवढ्यात कुंती माता म्हणाली, भगवान थांबा थांबा, जाऊ नका थांबा. भगवान म्हणाले, का गा आत्या. नाही म्हटले, थांबा, हरकत नाही म्हणे, थांबतो म्हणे आत्या, तू म्हणशील तसं. भगवान झालं परत घरामध्ये यायला लागले. घरामध्ये येऊन भगवान बसणार,
तेवढ्यात पुन्हा कुंती माता म्हणाली, भगवान नाही, थांबू नका, तुम्ही जा म्हणले, थांबू नका, जा जा. झालं. पुन्हा भगवान रथाकडे निघाले. निघणार, परत कुंती माता म्हणाली, थांबा थांबा थांबा. भगवान शेवटी म्हणाले, आत्या मी काय करू, थांबू की जाऊ, तू सांग ना मी काय करू. कुंती माता म्हणते, भगवंता कमी तरी काय करू, पांडवांच्या रक्षणाचा विचार माझ्या अंतःकरणामध्ये आला की तुम्ही राहावं वाटतं, आणि यादव कुळाच्या रक्षणाचा विचार माझ्या अंतःकरणामध्ये आला की तुम्ही जावं वाटतं. मला समजत नाही, कारण पांडव तर माझे पुत्र आहेत, त्यांच्याविषयी तर मला प्रेम आहेच, पण यादव कुळ तर माझं माहेर आहे. म्हणून ती चिंता, तिकडची चिंता निर्माण झाली की तुम्ही जावं वाटतं, आणि इकडची चिंता निर्माण झाली की तुम्ही राहावं वाटतं. मग आत्या मी काय करू सांग ना, तुला जर थांबा वाटत असेल तर मी थांबतो, काय करू मी सांग ना. कुंती माता म्हणते, मला इथं रक्षणाचा विचार आला की राहावं वाटतं, याचं कारण एकच आहे की पांडवांच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, म्हणून मला वाटतं की तू राहावं. आणि यादव कुळाचा जर विचार केला तर ते माझं माहेरच आहे, आणि त्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी स्नेहबंधन आहे, म्हणून तुम्ही तिथे जावं वाटतं. मग काय करावं आत्या तू सांग ना. कुंती माता म्हणते, हे भगवंता, या दोघांचाही विचार केला तर राहावं किंवा जाणं हे जे वाटतं हे कोणामुळे वाटतं, तर यांच्या प्रेमबंधनामुळे, स्नेहबंधनामुळे असं मला वाटतं की तुम्ही राहिलं पाहिजे. आणि त्यांचा विचार आला की वाटतं तुम्ही गेलं पाहिजे. मग काय करू बरं मी. तर मग कुंती माता फार छान परिभाषा वापरते. कुंती माता म्हणते, स्नेहपाशिमिमं छिंदी दृढं पांडूषु वृष्णीषु. कुंती माता म्हणते की हे भगवंता, ज्याच्यामुळं मला तुम्ही राहावं किंवा जावं वाटतं ना, हे कशामुळे वाटतं, माझ्या अंतःकरणामध्ये यादव कुळाविषयी असणारं स्नेहाचं बंधन, प्रेमाचं बंधन, आणि पांडवांच्या विषयी असणारं प्रेमाचं बंधन, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही राहिलं पाहिजे. मग काय करा, स्नेहपाशमिमं छिंदी, म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये दोघांच्या विषयी असणारा जो स्नेहपाश आहे ना, तोच तुम्ही तोडून टाका. मग तुम्ही राहिलात तरी चांगलं आणि गेलात तरी चांगलं, मला काही वाटणार नाही. म्हणजे अंतःकरणातला स्नेहभाव, अंतःकरणातलं प्रेमाचं बंधन हे काढून टाकणं, हे जी कुंती माता भगवंताकडे मागते, हे श्रेष्ठ मागणं आहे. असं मागितलं पाहिजे, ही खऱ्या अर्थानं श्रेष्ठ मागणी आहे. जसं तुकाराम महाराज देवाकडे मागणी करतात ना, तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझं. हे जे मागणं आहे ना, हे श्रेष्ठ मागणं आहे. हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी, हे मागणं श्रेष्ठ मागणं आहे. किंबहुना ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, हे मागणं हे श्रेष्ठ मागणं आहे. ही प्रार्थना श्रेष्ठ प्रार्थना आहे. किंबहुना सर्वांचा पाठातला असणारा अभंग, तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा मी तुला मागतो, खरं तर मला मागण्याची गरज नाही, कृतकृत्य झालोय, पण तरी मी मागतो. तर काय कर, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. हे मागणं हे श्रेष्ठ मागणं आहे. किंबहुना ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये जे मागणं मागितलं, हे श्रेष्ठ मागणं आहे. ज्ञानोबारा काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो. हे जे मागणं आहे, हे श्रेष्ठ मागणं आहे. जगत कल्याणाच्या हेतूने जेव्हा मागितलं जातं, तेव्हा त्या प्रार्थनेला श्रेष्ठता येते. म्हणून प्रार्थना मागणं हा जीवाचा स्वभाव आहे. पण आपण देवाकडे मागत असताना श्रेष्ठ मागितलं पाहिजे, किंबहुना देवाला कळतंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रार्थना करत असताना काय असतं, भगवंतासमोर उभं राहून तुम्ही काय मागता, भगवंतासमोर उभं राहून तुम्ही काय मागता, यापेक्षा भगवंताकडे पाठ असताना तुम्ही काय वागता, हे फार महत्त्वाचं असतं. तुमचं आचरण कसं आहे, तुमचं वागणं कसं आहे, याच्यावरती ती प्रार्थना श्रेष्ठ ठरत असते, लक्षात घ्या. आणि मुळात तसं पाहायला गेलं तर मागायची गरजच पडू नये. कारण आपली भक्ती, आपला परमार्थ इतका श्रेष्ठ असावा की देवानं आपल्याला काय पाहिजे ते आपण मागण्याच्या आत देवानं दिलं पाहिजे. अशी आपला परमार्थ असला पाहिजे, अशी आपली साधना असली पाहिजे. आणि अशी साधना, अशी उपासना आपल्याकडून झाली पाहिजे. आणि ही प्रार्थना ही खऱ्या अर्थाची प्रार्थना आहे असं मला वाटतं. अजूनही प्रार्थनेचा विचार आहे, तो आपल्याला करायचा आहे, तो आपण पुढच्या भागामध्ये पाहू. रामकृष्ण हरी.